तुम्ही सरप्राईज व्हाल की मराठी तरुण एवढं पुढे निघाला आहे की असे आयडियाज आणि असे इनोव्हेटिव्ह गोष्टी घेऊन व्यवसाय चालू करण्यासाठी येतात, ज्याच्यामध्ये धाडस, धैर्यशीलता आणि कॉमन सेन्स ही 3 गोष्ट असं ना, जे मी पण कुठलाही क्लायंट निवडायच्या आधी मी तीच गोष्ट बघतो. कारण आय बिलीव्ह दॅट बिझनेसपेक्षा जास्त ना, बिझनेसमॅन किंवा जो उद्योजक ते बिझनेस चालवणार असतो तो जास्त महत्त्वाचा असतो. तरुण सुद्धा मोठे आता तुमच्याकडे आयडियाज घेऊन येत असतील, पण त्याच्यामध्ये त्यांच्या फॅमिलीचा अप्रोच नेमका कसा असतो? म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स आणि त्यांची रिस्क टेकिंग अबिलिटी जर का तुम्ही एकजूट आणली तर तुमच्या हातात असं बलशाली म्हणजे असं स्ट्रॉंग लिथल वेपन असणार आहे जे कुठल्याही माणसाला यशस्वी करू शकेल. तरुणांनी नेमकं काय करायला पाहिजे? एखादी आयडिया आहे स्टार्टअपची आणि पालकांसोबत शेअर करायची आहे किंवा त्यांचा सपोर्ट घ्यायचा आहे? कुठल्याही कोर्टामध्ये जोपर्यंत तुम्ही तुमची बाजू प्रामाणिकपणे विथ प्रूफ मांडत नाही तोपर्यंत कुठल्याही कोर्टामध्ये निकाल तुमच्या बाजूने लागू शकत नाही. बरोबर. आणि आपण तर आपल्या आई वडिलांना सुप्रीम कोर्टपेक्षा आपण उच्च दर्जावर ठेवतो. हो. मग तुमची बाजू तशी प्रामाणिकपणे मांडा. फर्स्ट डील क्रॅक करणं, आणि ती फर्स्ट डील ही पॅरेंट्स सोबत सगळ्यात कठीण डील ही त्यांनी जर का क्रॅक केली ना, तर मी म्हणतो जर का तुम्ही पेरेंट्सना तुमच्या कन्व्हिन्स करू शकतात एका गोष्टींसाठी, तर माझ्या हिशोबाने तुम्ही जगात कोणालाही कन्व्हिन्स करू शकता. बॅकग्राऊंड नसताना सुद्धा सक्सेसफुल स्टार्टअप करता येतं का? किंवा सक्सेसफुल बिझनेसमॅन कशा पद्धतीने बनू शकतो? स्वतःला कमी समजू नका तुम्ही, कारण तुम्ही सगळं जे करताय स्वतः केलेलं आहे, मग त्याचा अभिमान बाळगा. तरुणींनी स्टार्टअप सुरू करावं, बिझनेस विमेन व्हावं, यासाठी फॅमिलीने कशा पद्धतीनं सपोर्ट करायला पाहिजे? थोडंसं सपोर्ट जर का मिळालं त्यांना घरच्यांकडनं तर ते जग जिंकू शकतात. आणि मला वाटतं ते म्हणजे मोर देन मेन, नीट बोला, पोलाइटली बोला, ह्या पद्धतीने बोला, त्या पद्धतीने बोला. त्याच्यापेक्षा मी म्हणेन की समोरच्या माणसाची मानसिकता समजा, ही खूप उच्च दर्जाची स्किल असते कुठल्याही उद्योगात. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. आजचं युग हे स्टार्टअपचं युग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये अगदी शून्यापासून सुरुवात केलेले स्टार्टअप आज 100 कोटींच्याही पुढे गेलेले आहेत. मात्र अशामध्ये जेव्हा तरुण पिढीमधला एखादा मुलगा आपल्या आईवडिलांकडे जातो आणि आपली स्टार्टअपची आयडिया शेअर करतो, त्यावेळेला किती पालकांना आनंद होत असेल? त्यांचा अप्रोच नेमका काय असेल? काय विचार करतात? आणि पालक, फॅमिली अशा तरुणांना किती सपोर्ट करतात हा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत प्रसिद्ध CA प्रथित यांच्याकडून. ते आपल्यासोबत आहे. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे. तसं प्रथित यांचा वेळ मिळणं खूप कठीण आहे, कारण ते एक नामांकित CA तर आहेतच, पण त्याचबरोबर ते एक मोठे सल्लागार, गुंतवणूक सल्लागारसुद्धा आहेत. अगदी कमी वयामध्ये त्यांनी स्वतःची एक फर्म सुरू केलेली आहे. PD ॲडवायझर्स अँड स्ट्रॅटेजिस्ट नावाची त्यांची फर्मच्या माध्यमातून ते मोठमोठ्या उद्योगांना, जे उद्योजक आहेत त्यांना सल्ला देत असतात. त्याचबरोबर अनेक स्टार्टअपसाठी जे तरुण उत्सुक आहेत त्यांनासुद्धा मार्गदर्शन ते करत असतात. आणि अशामध्ये ते आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आणि पॉडकास्टची ही जी सिरीज आहे स्टार्टअप A to Zच्या माध्यमातून त्यांचं जे सल्ला आहे किंवा ज्या काही अनुभवातून त्यांनी गोष्टी शिकलेल्या आहेत ते त्या या ठिकाणी आपल्यासोबत शेअर करतायत, आपल्याला मार्गदर्शन करतायत. आणि आज आपण माइंडसेट, पालकांचा जो माइंडसेट आहे आपल्या स्टार्टअपसाठी हा किती महत्त्वाचा आहे याविषयी बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. प्रथित, मी जसं सांगितलं की पालकांचा माइंडसेट हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आपण मागचे जे सिरीज आहे त्याच्यामध्ये बोललो आहे की कशा पद्धतीनं सुरुवात करायला पाहिजे स्टार्टअपची किंवा कशा पद्धतीनं त्या दिशेनं पाऊल टाकू शकतो. मात्र याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो पालकांचा माइंडसेट हा सुद्धा आहे. पण त्याच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे की या ठिकाणी मराठी माणूस, तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा याविषयी बोलला होतात, तर मला सुरुवातीला बेसिकपासून सुरुवात करायची आहे. आणि याच्यामध्ये माझा पहिलाच प्रश्न हा आहे की किती मराठी तरुण तुमच्याकडे स्टार्टअपच्या आयडियाज घेऊन येतात, तुमचा सल्ला घेण्यासाठी येतात? तर माझ्याकडे तुम्ही सरप्राईज व्हाल की मराठी तरुण एवढं पुढे निघाला आहे की असे आयडियाज आणि असे इनोव्हेटिव्ह गोष्टी घेऊन व्यवसाय चालू करण्यासाठी येतात. आणि त्यांचं लक्षही असतो. पण जे काय मी जेवढं एक्सपिरियन्समध्ये माझं बघितलं आहे ना, तुमची आयडिया कशीही असेल, तुमचा बिझनेसचा पोटेन्शियल कसंही असेल, बट जो माणूस ते बिझनेस चालवतो, जो माणूस ते उद्योग पुढे नेण्याचं, ज्याच्यामध्ये जसं मी पहिल्या एपिसोडमध्ये म्हणलो, ज्याच्यामध्ये धाडस, धैर्यशीलता आणि कॉमन सेन्स ही 3 गोष्ट असतात ना, जे मी पण कुठलाही क्लायंट निवडायच्या आधी मी तीच गोष्ट बघतो. कारण आय बिलीव्ह दॅट
बिझनेसपेक्षा जास्त ना बिझनेसमॅन किंवा जो उद्योजक ते बिझनेस चालवणार असतो तो जास्त महत्त्वाचा असतो. कारण शेवटी कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्हाला अतिशय संघर्ष करायला लागतात. खूप इन्सल्टसुद्धा सहन करायला लागतात. तर त्याच्यासाठी तुमच्यामध्ये ती जिद्द असणं खूप गरजेचं आहे. ज्याच्यामुळे ती हेच गोष्ट आहे जे तुम्हाला यशस्वी करू पदावर नेऊ शकते. शकतं. म्हणून मी कुठलाही बिझनेस कुठलाही क्लायंट ऑनबोर्ड करण्याच्या आधी मी असं नाही बघत, की ह्याच्याकडे पैसे किती आहेत, हा कोणाच्या रेफरन्सनी आलेला आहे किंवा ह्याच्या बिझनेसचा पोटेन्शियल काय आहे. मी तर असे बिझनेसेस बघितले ज्याच्यामध्ये पोटेन्शियल मला दिसलेलं नाही, पण त्या माणसामध्ये पोटेन्शियल दिसल्यामुळे तो बिझनेस पुढे गेलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे आणि अशा लेव्हलवर यशस्वी झालेला आहे, की म्हणजे यू कांट इवन इमॅजिन. तर माझं माझं इथे काय असतं कॉन्ट्रिब्युशन काय असतं कुठल्याही बिझनेसला, की मला आयडिया आहे, की बिझनेसमध्ये कुठल्या प्रकारचे अपॉर्च्युनिटीज आहेत. कुठल्या प्रकारचं तुम्हाला फायनान्शियल हेल्प मिळणार आहे पुढच्या जेव्हा तुमचा बिझनेस एक स्टेजपर्यंत येऊ शकतं. तर माझं काम काय आहे, तुमचा बिझनेस फायनान्शियली आणि बिझनेस वाईज त्या स्ट्रक्चर करून द्यावं ताकी तुम्ही फ्युचरमध्ये त्या सगळ्या गोष्टींचा लाभ उचलू शकाल. तर माझा अप्रोच जरा वेगळा असतो. मी कसं आहे, की मी जसं पहिल्या पण एपिसोडमध्ये आपण खूप हायलाईट केलं, की यू हॅव टू अंडरस्टँड द माइंडसेट. म्हणजे तुम्ही स्वतः समोरच्या माणसाची मानसिकता एकदा समजून घ्या. खूप दर उद्योजक किंवा दर व्यक्ती वेगळा असतो. त्याचा माइंडसेट वेगळा असतो. काही उद्योजक असतात ते खूप शूरूड असतात. ते खूप हो. संघर्ष करतात आणि कुठल्याही पदीवर जाऊन त्यांच्या जिद्दीमुळे ते पुढे जातात. त्यांच्यामध्ये प्रिन्सिपल्स एक वेगळ्या प्रकारचे असतात. आणि सेम टाईम काही लोकं असतात त्यांचे प्रायोरिटीज वेगळे असतात. फॅमिली प्रायोरिटी असते. त्यांचे प्रिन्सिपल्स, त्यांचं अपब्रिंगिंग, त्यांचं रिलिजियस पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो. तर मी फक्त क्लायंट माझे कोणताही तुम्ही प्लॅन. आय डोंट सी देम ॲज क्लायंट, आय सी देम ॲज पार्टनर्स. कारण वी मिक्स इन टू इच अदर. म्हणजे आम्ही एकमेकांमध्ये असे घोलून जातो, की कारण जोपर्यंत मी ते करत नाही तोपर्यंत मी समजू नाही शकणार, की त्यांचं नेचर काय आहे, त्यांचा उद्देश काय आहे. बिझनेसमध्ये असा प्रसंग आला, की हा क्लायंट कसा रिॲक्ट करेल अशा पद्धतीने. ते सगळं समजल्यानंतर मी त्यांना पुढे गाईडन्स करू शकतो, की हा निर्णय कसा घ्यावा. त्याच्यामुळे त्यांना स्वतःचं ते प्रिन्सिपल्सला काही चेंज करायची गरज पडणार नाही. म्हणजे वी बोथ आर अंडरस्टँडिंग इच अदर अँड वर्किंग टुवर्ड्स अ कॉमन बेनिफिशियल गोल. पण कसं आहे, की मला अजूनही याच्यामध्ये ॲड करायचं आहे, की जे मराठी तरुण आता माझ्याकडे येतात, त्यांच्यासोबत जे संघातील लोकं असतात, ते मराठी नाही आहेत. अच्छा. ते इतर लोकं आहेत. पण मला म्हणजे आता त्यांनी प्रोव्होक केलेलं आहे. प्रोव्होक केलेला आहे, पण त्यांच्या समर्थनासाठी सुद्धा असतात. मला असा दिवस बघायचा आहे, जिथे 5-6 मराठी तरुण एक ग्रुप म्हणून माझ्याकडे येणार आणि ते 5-6 मराठी तरुण एकत्र ते बिझनेसचा अख्खा दृष्टिकोन आणि फेसच बदलून टाकतील. मला असा दिवस आता बघायचा आहे. हां, तो ते दिवस लवकरच येईल अशी लवकरच अपेक्षा येईल करूयात अशी आपण. अपेक्षा आपल्याला करायलाच पाहिजे. आणि याच्यामध्ये आणखी एक प्रश्न, की म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही सल्ला देत असता, मोठे उद्योजक असतील किंवा तरुण सुद्धा मोठे आता तुमच्याकडे आयडियाज घेऊन येत असतील, पण त्याच्यामध्ये त्यांच्या फॅमिलीचा अप्रोच नेमका कसा असतो? म्हणजे जेव्हा असं कळतं, की आपला मुलगा आता स्टार्टअप करणार आहे, बिझनेस सुरू करणार आहे, विशेषतः मराठी तरुणांची जी फॅमिली आहे, त्यांचा अप्रोच कसा असतो? मराठी पालकांमध्ये एक नॉर्मल किंवा कुठल्याही पालकांमध्ये मराठीमध्ये जास्त असतं थोडंसं, की तुम्ही जसं तुमची एक्झाम संपत आली आणि जसं तुमची डिग्री संपत आली, जॉब बघा, लग्न करा आणि सेटल व्हा. आता जर का पालकांच्या दृष्टिकोनाने हे बघायला गेलं तर हे चुकीचं नाही आहे. पण कसं आहे, एक पालक म्हणून तुम्ही समजायला पाहिजे, की ह्या युगामध्ये जी मुलं कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत, ते एवढ्या इन्फॉर्मेशनला सोशल माध्यमाच्या सोशल तर्फे मीडियावरून. सोशल मीडियामुळे आणि इतर बाकीच्या इन्फॉर्मेशनमुळे एवढं बॉम्बार्डेड असतात, की जेव्हा तुम्ही त्या एजमध्ये होता, पालकांच्या हिशोबाने बोलतोय मी, तुम्ही त्या एजमध्ये होतात, जेवढा इन्फॉर्मेशनचा लाभ तुम्ही घेतलेला आहे, त्याच्यापेक्षा किती पटीने अधिक लाभ तुमच्या मुलांनी घेतलेला आहे. हो, बरोबर आहे. मग तुम्ही ही गोष्ट ध्यानात घ्या. आणि मी असं मानतो, की काही गोष्टी ज्या असतात ना, एक कल्टिव्हेटेड क्वालिटी म्हणून असा प्रकार असतो. कल्टिव्हेटेड क्वालिटी म्हणजे काय, की ती क्वालिटी एका माणसामध्ये नसते. ती त्याच्यामध्ये घडवायला लागते. हो. पण असे क्वालिटी असतात जे नॅचरली तुमच्या मुलामध्ये इनबॉर्न असतात. ते एन्हान्स होतात जेव्हा ते इन्फॉर्मेशनला एक्सपोज होतो तो माणूस. मुलगा. हां. मग हे तुम्ही तुमच्या मुलांमध्ये ओळखा, की ही कुठली नॅचरल त्याची स्किल आहे, जी त्याला पुढे नेऊ शकते आणि त्या स्किलला तुम्ही प्रोत्साहन द्या.
आणि आपण जर का एक सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू काय होतं की खूप वेळ मुलं जातात पालकांकडे, मला हे असं असं करायचं, असं तसं तसं करायचं. मग पालक जरा थोडंसं आदळून जातात की बापरे, हे एवढं कसं काय बोलायला लागलंय आणि हो. हाऊ इज ही टेकिंग सच मेच्युअर कॉल्स. मग तुम्ही एक सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर का बघितलं ना, माणसांचं वय जसं वाढतं ना, तशी त्याची रिस्क टेकिंग अबिलिटी सुद्धा कमी होते. बट ॲट द सेम टाइम त्यांनी जग जास्त बघितलेला असतो, म्हणून त्यांचा एक्सपिरियन्स जास्त असतो. हो, बरोबर आहे. पण आता मुलं एका वयामध्ये असतात, ज्या वयामध्ये त्यांची रिस्क टेकिंग अबिलिटी इनॉर्मस असते. ती क्षमता त्यांची इनॉर्मस असते. मग तुम्ही हे जर का 2 गोष्टी जुळवल्या, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स आणि त्यांची रिस्क टेकिंग अबिलिटी जर का तुम्ही एकजूट आणली, तर तुमच्या हातात असं बलशाली म्हणजे असं स्ट्रॉंग स्ट्राँग. लिथल वेपन असणार आहे, जे कुठल्याही माणसाला यशस्वी करू शकेल. आणि ह्याचं तुम्ही एक बारकाईने लक्ष द्या. आणि दुसरं कसं आहे ना, मी एक थोडंसं फिलॉसॉफिकल जातो मी. हां, हां. ते आहे ना, मुलं आर ॲज मच पार्ट ऑफ नेचर जशी झाडं असतात, ट्रीज असतात. बरोबर. मग झाडांना कसं आपण जेव्हा झाडं लहान असतात त्यांना आपण काटे आजूबाजूला फेन्सिंग हो, करतो, काटे लावतो, कारण बरोबर. त्याच्या काय जनावर त्याच्यावर येणार नाही किंवा हवेनी त्याला काही नुकसान होत नाही. आणि जसे ते मोठे होत जातात तसे ते ठाम उभे राहतात. हो, खरं आहे. पण जेव्हा मोठे होतात तुम्ही बघू नाही शकत की हे त्यांची जी फांदी आहे ती डावीकडे चालली आहे का उजवीकडे चालली आहे का आडवी चालली आहे का म्हणजे तुम्ही तिडवी चालली कंट्रोल आहे. करू तुम्ही शकत नाही. कंट्रोल नाही करू शकत एका पॉईंट नंतर. त्यांना फाउंडेशनच्या टाइमला तुम्ही कंट्रोल करू शकताय टू सम एक्सटेंट. बट जेव्हा वाढतात तेव्हा त्यांना स्वतःची दिशा जरा चुनण्याचा हक्क आणि थोडंसं फ्रीडम द्या. हं, हं. असं माझं कारण चिल्ड्रन ॲज मच पार्ट ऑफ नेचर ॲज ट्रीज. बरोबर आहे. म्हणजे एकदा मोठे झाल्यानंतर ते किती मोठे होतील किंवा कशा पद्धतीनं आपल्या ज्या शाखा आहेत त्या पुढे नेतील हे आपल्याला सांगता येणार नाही. पण त्याच्यामध्ये असं आहे, की आता तुम्ही हे सांगितलं पालकांविषयी. पण जे तरुण आहेत, आता तुम्ही जसं सांगितलं, की रिस्क टेकिंग ॲबिलिटी ही जास्त असते तरुणांमध्ये. कॉलेजमध्ये असतील किंवा कॉलेज पास आउट असतील आणि त्यांच्याकडे आयडियाजसुद्धा असतील स्टार्टअप विषयीच्या. मग अशात त्यांना माहिती आहे, की आपल्या पालकांकडे आपण शेअर केलं तर आपल्याला निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळणार आहे. तर मग तरुणांनी नेमकं काय करायला पाहिजे? एखादी आयडिया आहे स्टार्टअपची आणि पालकांसोबत शेअर करायची आहे किंवा त्यांचा सपोर्ट घ्यायचा आहे. तर मग त्या तरुण उद्योजकाने नेमकं काय करायला पाहिजे? तरुण उद्योजकांना मला एक टिप द्यायची आहे. हां. एक म्हणजे कसं आहे की कुठल्याही कोर्टामध्ये जोपर्यंत तुम्ही तुमची बाजू प्रामाणिकपणे विथ प्रूफ हं, हं. मांडत नाही, तोपर्यंत कुठल्याही कोर्टामध्ये निकाल तुमच्या बाजूनी लागू शकत नाही. बरोबर. आणि आपण तर आपल्या आईवडिलांना सुप्रीम कोर्टपेक्षा आपण उच्च दर्जावर ठेवतो. हो. मग तुमची बाजू तशी प्रामाणिकपणे मांडा हं. कुठल्याही आईवडिलांसमोर. आणि कारण जेव्हा तुम्ही एका गोष्टीसाठी त्यांच्याकडे काय मागायला जाल, म्हणजे असं जर का सीड फंडिंग असेल, बाकीचे साधनं असतील जे तुम्ही त्यांच्याकडे मागायला जाल, त्यांनी पण खूप कष्टांनी त्यांचं ते कमवलेलं आहे. जसं म्हणजे आर्थिक गोष्टी असतील किंवा बाकीचे रिसोर्सेस असतील, त्यांनी पण ते खूप कष्टांनी घेतलेले कमवलेले आहेत. म्हणून हं. डोंट टेक इट फॉर ग्रांटेड. हं. त्यांना जी एक प्रकारची सिक्युरिटी लागते, ती त्यांच्यासमोर मांडा. तुमचा जो प्लॅन आहे, ती त्यांना समजवा. मला नाही वाटत की कुठलाही पालक म्हणजे सगळं अश्योर केल्यानंतर त्यांच्या मुलांना थांबवू शकणार आहे. स्पेशली आजकालच्या काळामध्ये कुठलाही पालक एवढा हे सॉफ्ट झाले म्हणजे एवढा गंभीर राहिलेला हां. नाहीये की म्हणजे टफ राहिलेला नाही की पालकांना तो ठामपणे नाही बोलू शकतो. हं. पण पालकांना पण मी सांगू इच्छितो की म्हणजे तुम्ही मुलांपेक्षा खूप जास्त जग बघितलेलं आहे. मग जेव्हा तुमच्याकडे तुमचा मुलगा का मुलगी एक कल्पना घेऊन येतो स्टार्टअपची, त्याला तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सच्या हिशोबाने टेस्ट करा. हं. तुम्ही जेवढं जग बघितलंय, त्या जग जसं बघितलंय तुम्ही, त्या हिशोबाने त्यांना ते कल्पनाच्या हिशोबाने टेस्ट करा, की ती ही पुढे चालणार आहे की नाही. आणि जेव्हा ते टेस्टमध्ये ते सक्षम होतील, तुम्हाला वाटेल की हे सज्जन झालेले आहेत आता पुढे जायला. मग तुमच्याकडे काही कारण जर का नसेल उरत त्यांना पुढे प्रोत्साहन देण्याऐवजी, मग त्यांना करू द्या. त्यांना थोडंसं प्रोत्साहन द्या हं, हं. तुम्ही. कारण अजून एक आहे, की जर का तुम्ही मुलांना जॉबच्या तर्फे ढकलताय हं, हं, हं. किंवा तुम्ही त्यांना थांबवताय एक गोष्ट करण्यासाठी, ॲट द सेम टाईम दुसरे पालक असे पण आहेत, जे त्यांना एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी जग बघण्याचं दृष्टिकोन शिकवतात आणि खरं आहे. बिझनेसच्या तर्फे प्रोत्साहन देतात. हो. कदाचित तुमचा मुलगा का मुलगी त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांच्या खाली काम करू हं. शकतात. हे खरं आहे. चालेल का तुम्हाला? खरं आहे. मग असं तुम्ही जर जग थोडंसं एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्हनी बघायला सुरुवात करा.
आणि मुलांनी कन्व्हिन्स करायला पाहिजे तेही राईट वेनं असं हो आपल्याला. आणि म्हणजे यू सी इट ॲज म्हणजे मुलांना पण हे कसं आहे, की एक फर्स्ट डील क्रॅक करणं आणि उद्योग ती फर्स्ट डील ही पॅरेंट्स सोबतची आहे. पॅरेंट्ससोबत सगळ्यात कठीण डील ही त्यांनी जर का क्रॅक केली ना, तर मी म्हणतो जर का तुम्ही पेरेंट्सना तुमच्या कन्व्हिन्स करू शकतात एका गोष्टींसाठी, तर माझ्या हिशोबाने तुम्ही जगात कोणालाही कन्व्हिन्स करू शकता. आणि तो स्टार्टअप सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकतो. स्टार्टअप सुद्धा चांगल्या पद्धतीने मग करू शकतो आणि कारण आशीर्वाद मिळतो ना. हो. कारण पालकांकडे जे पालक मुलांना देऊ शकतात, ते जगात दुसरं कोणच मुलांना देऊ नाही शकत. ते आहे त्यांचा आशीर्वाद. हो. ते जर का त्यांच्यासोबत आहे, आणि मग सपोर्ट बाकी सुद्धा. आणि सपोर्ट सुद्धा. बाकी ते कोणाकडे दुसरीकडे हे गोष्ट मागायला जाऊ नाही शकत मुलं. तुम्हीच आहात. ते तुम्ही त्यांना त्या आशीर्वादची भेट द्या. त्याच्याने ते खूप पुढे जातील. खरं आहे. हे झालं पालकांनी कशा पद्धतीनं अप्रोच ठेवला पाहिजे. एखादा व्यक्ती, एक तरुण स्टार्टअप सुरू करण्यासाठी जातोय त्यावेळेला. आणि दुसरं म्हणजे तरुणांनी कसं कन्व्हिन्स करायला पाहिजे हेही तुम्ही सांगितलेलं आहे. पण जसं मी सांगितलं, की मराठी माणूस हा नेहमीच बिझनेसला घाबरत आलाय असा एक समज आहे. मग त्याच्यामध्ये असं असेल, की जे आई-वडील आहेत ते जॉब करत असतील आणि साहजिकच त्यांनी आपल्या मुलाला सुद्धा जॉबसाठी तयार केलेलं असेल किंवा त्या पद्धतीनं जडणघडण केली असेल. आता मुलगा हा स्टार्टअप करायला जातोय, तर त्यावेळेला त्यांना बॅकग्राऊंड नाहीये बिझनेसचा. तर मग बॅकग्राऊंड नसताना सुद्धा सक्सेसफुल स्टार्टअप करता येतं का? किंवा सक्सेसफुल बिझनेसमॅन कशा पद्धतीनं बनू शकतो? कसं आहे, की बिझनेस करणं हं, का उद्योग करणं हे कोणी विरासतमध्ये घेऊन येत नाही. का कोणाच्या जीन्समध्ये का खुनात नसतं हे. हं, आणि क कसं असतं, की मी जेवढं बघितलेलं आहे, की म्हणजे जेवढे पण मोठे बिझनेस हाऊसेस आहेत, ते खूप फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅननी चालू केलेले आहेत आणि आता ते कुठच्या कुठे निघालेले आहेत. माझे हं, स्वतःचे क्लायंट असे आहेत. आणि जेव्हा मी ह्यांना एक इनहेरिटेड बिझनेस मध्ये सारखं बघतो त्यांच्याबरोबर कंपेअर करतो, तर हं, मला हे जे फर्स्ट जनरेशन लोकं जे असतात, त्यांचा फॅमिलीचा कुठलाही बॅकग्राऊंड नसतो ना, मला हे जास्त सीझन्ड बिझनेसमॅन निघाल्यासारखे असं जाणवतं. कारण हं. त्यांनी कसं आहे, की त्यांना गाईड करणं असं चुकीचं नाही. हे बघा, ह्याच्यामध्ये पण नेपोटिझमसारखा प्रकार आहे. नेपोटिझममध्ये तुम्ही कसं आहे, त्यांना दिशा दाखवू शकता. काही आणि त्यांचे जे गोष्ट एक्सपिरियन्स आहेत आई-वडिलांचे ते कामी येऊ ते शकतात. कामी येऊ शकतात. म्हणजे इफ यू आर ऑफ द सेम फील्ड ते नक्की कामी येऊ शकतात. मग इथे काय होतं, थोडं एका प्रकारचं एक गोष्ट जेव्हा घडत असते त्याच्याकडनं ते सावधान करता म्हणजे येतं अलर्ट आपल्या करतील ते. मुलांना. हां. इफ जर का आपण पण उद्योगात आहोत. पण जेव्हा आपण उद्योगाचं आपल्याला काही माहीत नसतं, आपण वेगळ्या फील्डमध्ये असतो, तेव्हा त्या मुलाला सगळं स्वतः फेस करायला लागतं. हं, हं, हं. इन्सल्ट असेल किंवा काही काही किती प्रॉब्लेम असतील, काही असेल तर त्याला फर्स्ट हँड हं, कोणाची मदत न घेता ते फेस करायला लागतं. पण त्याच्यावर जर का त्यांनी मात केली, हं, हं. मग त्याच्यासमोर दुसरं कोण टिकू पण नाही शकत. हं, हं, जे इनहेरिटेड लोकं असतात. म्हणून लोकं म्हणजे मुलांना बिझनेस हाऊसेसच्या जे मुलांबरोबर ते निगोशिएट करतात, कारण त्यांच्यासमोर बसतात ना, स्वतःला कमी समजू नका तुम्ही. हं, कारण तुम्ही सगळं जे करताय स्वतः केलेलं आहे. हं, मग त्याचा अभिमान बाळगा. हं. खरं आहे. आणि पण मुलांना कसं जेव्हा मुलं एका उद्योजक फॅमिलीमधून नसतात, पण त्यांचे आई-वडील जॉब करत असतात. तुम्हाला त्यांना जेव्हा काही गोष्टींना कन्व्हिन्स करायची गरज पडते ना, तेव्हा एक ध्यानात घ्या, त्यांनी हे जग बघितलेलं नाहीये. म्हणून तुम्ही हे एक्सेप्ट करा आणि त्या हिशोबाने त्यांच्याबरोबर पुढे जावं. ते जे गोष्टी म्हणतील ते काही गोष्टी एक्सेप्ट करा आणि पुढे जा. कारण दे आर कमिंग फ्रॉम अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. म्हणून हे बरोबर. तुम्ही पण मुलांनी पण एक्सेप्ट केलं पाहिजे, हं, की काही गोष्ट समजवण्याच्या आधी, काही गोष्ट त्यांच्याकडनं मागण्याच्या आधी हं. जरा लक्ष द्या हां. आणि ही गोष्ट जरा ध्यानात ठेवा. जे कॉलेजमध्ये आहेत आणि त्यांना तिथूनच कुठेतरी एक छोटंसं स्टार्टअप सुरू करायचं आहे. भलेही मग ते परिस्थितीनुसार असेल, कारण कदाचित परिस्थिती घरची तशी नसेल. अशाही तरुणांना कॉलेजपासूनच स्टार्टअप सुरू करायचं आहे किंवा काही तरुणांना असं आहे, की एक आयडिया आहे आणि ती आपल्याला एक्सप्लोर करायची आहे, असा विचार असू शकतो. तर मग कॉलेजमध्ये असताना स्टार्टअप सुरू करणं शक्य आहे का? काय नाही शक्य आहे. हां. आता तुम्ही कॉलेजमध्ये कशाला जाता? एक शिकायला. डिग्री हां. कशाला जाता? कारण ती डिग्री कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी. हं, मग असं कुठे लिखित आहे का, की कॉलेज झाल्यानंतरच तुम्ही यशस्वी होऊ शकता? हं, आता Facebook आहे. Facebook कधी घडलं? कॉलेज संपल्यानंतर का कॉलेजमध्ये असताना त्यांनी घडवलं? असं कुठे लिहिलेलं नाहीये, की तुम्ही एक गोष्ट ह्याच टाईमनंतर करू शकता. हं, टाईम तुम्ही तुमच्या आयुष्याचा कसं वापरायचं हे तुमच्या शिवाय दुसरं कोणीच ठरवू नाही शकत. हं, हे एकदा लक्षात घ्या. पण कसं आहे, की जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये असताना कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं हे तुमच्या हातात असतं. हं, हं, हं. आता
मी हे सांगताना असं नाही आहे की मी म्हणतोय की तुम्ही अभ्यास करताय किंवा तुम्ही फक्त सोशल लाईफ करता किंवा तुम्ही बिझनेस करता. म्हणजे असं नाही फक्त अभ्यास आणि बिझनेस करा, अभ्यास आणि बिझनेस करा. सोशल लाईफला पण तुम्हाला प्राधान्य द्यायला पाहिजे, कारण हे दिवस कॉलेजचे तुमचे परत कधी येणार नाही आयुष्यात. तुम्हाला ते बरोबर. जगायचे आहेतच, तुम्हाला ते एक्सपिरियन्स करायचे आहेतच. पण कसं आहे की ह्याच्यामध्ये जर का तुमचे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ते तुम्ही कमी केले, अजून टाईम जर का अलॉट केला, तर तुम्हाला खूप मदत होईल. म्हणजे कसं असतं की आपण कुठलीही गोष्ट करताना आपलं जे ह्युमन ब्रेन आहे ना, आय फील इट इज द मोस्ट पॉवरफुल वेपन इन द वर्ल्ड. राइट. आणि हे जर का ह्याचं जर का तुम्ही योग्य पद्धतीने वापर कराल, म्हणजे आता तुमच्या कॉलेजमध्ये काय प्रायोरिटीज असतात, की तुम्हाला सोशल लाईफ करायचं आहे, कॉलेज जाऊन अटेंड करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, एक्झामपुरती. हो. मी असं नाही म्हणत आहे की लोकं म्हणजे मनाने अभ्यास नाही करत, पण प्रायोरिटी काय असतं, की पास आउट लवकरात लवकर व्हायचं आहे आणि हो. सोशल लाईफ. हं. ह्याच्यामध्ये जर का तुम्ही एक ॲडिशनल प्रायोरिटी टाकली, हं. जर का तुमच्याकडे जर का एक अपॉर्च्युनिटी दिसते मार्केटमध्ये हं, हं, हं. बिझनेससाठी, तर तुम्ही ती गोष्ट पण त्या अभ्यास आणि सोशल लाईफच्या वरती अजून एक गोष्ट जर का टाकली तुमच्या आयुष्यात, की हां, हं, हं. बिझनेस पण आहे. आपोआप तुम्ही त्या दिशेने ते टाईम अलॉट करायला चालू कराल. मग ते कसं करायचं? म्हणजे बिझनेस सुद्धा आहे, सोशल लाईफ आहे कॉलेजमधलं आणि स्टडीज आहेत. मग या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ कसा घालायचा? मग जसं मी म्हणालो, हां. जे गोष्टी योग्य नाही आहेत तुमच्यासाठी, हं, हं. ते जेव्हा तुम्ही एका गोष्टीला प्रायोरिटाईज कराल ना, हं, हं. तेव्हा आपोआप ते बाकीचे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ते कट होत जातील. कारण हं. तुम्हाला स्वतःहून एकदा तुम्हाला लक्ष दिसलं ना, की हे करायचंय, बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप असे समजतील, की "अरे नाही, हे ह्याच्यामध्ये टाईमपास होतोय, हे आपण केलं नाही पाहिजे, त्यापेक्षा हे केलं पाहिजे." पण तुमच्या मनातच असेल, तुमच्या मनात नसेल, की एक गोल म्हणजे जसं बिझनेस करायचा, मग तुमच्या मनातच ते रोटेट कसं होणार, की आपण ह्याच्यासाठी टाईम अलॉट कसं करायचं, त्यासाठी टाईम अलॉट कसं करायचं. आणि हं, जेव्हा हं. तुम्ही एक उद्योग करताय, ज्याच्याबद्दल तुम्ही सपोज अभ्यास पण करत आहात हं. कॉलेजमध्ये, तुम्हालाच तो प्रॅक्टिकल अनुभव आहे तुमच्या अभ्यासाच्या करिअरमध्ये मदत करेल. हं, हं, हं. आणि बरोबर. जर का तुम्ही कॉलेजच्या टाईमला जेव्हा शिकत आहात, तेव्हाच हे काय गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि टाईम अलॉटमेंट आणि गोल सेटिंग आणि हं. सॅक्रिफाइसेस, प्रायोरिटीज सेट केल्यात. संघर्ष हं. द्यायचा, हे जर का तुम्ही त्या वेळात शिकला ना, जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये असाल ना, तुम्हाला इतर लोक जे जे त्या टायमाला हे करत नसतील, हं, हं, हं. नंतर कॉलेजमध्ये पास आउट झाल्यानंतर तुम्हाला ह्यांच्यावरती एक एज मिळेल अशा राइट, लोकांवरती. राइट. म्हणजे कारण तुमचा एक एक्सपिरियन्स असेल एक स्वतःचा. एक्सपिरियन्स मिळेल. कारण जेव्हा ते कॉलेजमधून पास आउट होतील, हं, हं. बिना हे थर्ड गोल आणल्याशिवाय, म्हणजे हं, एक हं. बिझनेसचा किंवा अशा गोष्टींचा, स्टार्टअप्स. त्यांना ते निर्माण करण्यामध्ये त्यांचा अजून 10 वर्ष जाणार आहेत. खरंय. जी तुमची ऑलरेडी तुम्ही त्याच्यामध्ये घडवलेली आहेत. हं. बरोबर आहे. मग हे जरा ध्यानात ठेवा, की तुम्हाला किती लोकांवर एज पाहिजे. हं. कारण इन दी एंड वर्ल्ड इज अ कॉम्पिटिशन असं मी राइट. मानतो. हं. जेवढं तुम्ही स्वतःला ट्रेन कराल, तुमच्या माइंडला ट्रेन कराल, तेव्हा तेवढं तुम्ही यशस्वी व्हाल आणि तेवढंच तुम्हाला इतर लोकांवर एज मिळेल एक. हं, हं, हं. बरोबर आहे. मग आता अशामध्ये समजा एखाद्या तरुणानं बिझनेस किंवा स्टार्टअप सुरू सुद्धा केलं आणि त्याच्यानंतर कुठेतरी अपयश आलं, सक्सेस तेवढी मिळाली नाही, तर अशामध्ये फॅमिलीने किंवा पॅरेंट्सने कशा पद्धतीनं सपोर्ट करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? फॅमिलीज आणि जे आजूबाजूची लोकं असतात ना, हं, हं. त्यांनी बेसिकली त्या माणसाला नंबर 1 तर हे बघा, तो फेल का झालाय? कारण तो एका लेव्हलपर्यंत येऊन सक्सेस झाला होता, मगच फेल होऊ शकतो. हं, हो. नाहीतर फेल होऊ नाही शकत लॉजिकली बरोबर. जर का बोललो. तर त्या म्हणजे त्याने सुरुवात केली. सुरुवात केली हं. किंवा एका लेव्हलपर्यंत पोहोचला आणि मगच फेल झालाय ना. हो. म्हणजे काहीतरी त्यांनी केलंय ना आतापर्यंत. असं नाही की म्हणजे काही न करता फेल झालेलं आहे. खरंय. असं तर लॉजिक नाही आहे ह्याला. हं. मग ज्या गोष्टींसाठी त्यांनी आधी केलेलं आहे ना, त्या गोष्टींसाठी त्याला आधी अप्रिसिएशन द्या. का? कारण ह्याच्या मागे त्याचं कॉन्फिडन्स इंटॅक्ट राहील. हं, हं. आणि आजकाल जे ट्रेंडिंग टॉपिक आजकाल तर खूपच ट्रेंडिंग आहे, डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस आणि हे सगळं जे आहे ट्रेंडिंग. आता तुम्ही जर का अशा वेळी जर का तुमच्या लोकांना प्रोत्साहन देणार नाही, त्यांचा कॉन्फिडन्स बूस्टअप ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही, हं, हं. तर मग ते तर तुटूनच जातील ना. जर का दुसरी संधी त्यांच्या आयुष्यामध्ये येणार हं. सुद्धा असेल, त्याचा ते लाभ घेऊ नाही शकणार. बरोबर. जर का त्यांचा कॉन्फिडन्स खाली गेला नाही. पण ॲट द सेम टाईम काय काय ह्या अशा परिस्थितीमध्ये काय करू शकता आपण सगळ्यांनी मिळून हं, हं, हे हं. फेलियर का घडलं, ही अडचण का आली, हे प्रॉब्लेम्स का आले, ह्याचं रूट कॉज इन डेप्थ ॲनालिसिस करून आपण जर का एकमेकांना मदत केली फाइंड आउट करण्याची, हं, हं. तर मग त्या माणसाला जो फेल झालाय त्याला ते समजेल आणि ते समजूत काढल्यानंतर त्याला तुम्ही मग मग प्रोत्साहन द्या, हं, की हं. आता ही गोष्ट परत आपल्याकडे घडता कामा येणार नाही, त्याच्यासाठी काय करावं.
खरं. काय निर्माण करावं की काय रॉंग गेलं होतं त्या टाइमला, हं, त्याच्यामुळे ही परिस्थिती आज आली आहे. हं, पण हं, काही झालं तरी त्या माणसाचा कॉन्फिडन्स तुम्ही कमी करू नका. हं. जिथे कॉन्फिडन्स गेला तिथे माणूस गेला. हं. आणि मी एका मोठ्या बिझनेसमॅनचं वाक्य ऐकलं होतं, की जेव्हा तुम्ही फेल होता बिझनेसमध्ये, तेव्हा तुम्ही फेल होत नाही, तुम्ही शिकता. पुढचं बिझनेस चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी. त्याच्यामुळे तेही कदाचित एक्झॅक्टली. एक अनुभव आहे वेगळ्या प्रकारचा असं म्हणता येईल आणि ती चूक पुन्हा होणार नाही. आता याच्यामध्ये हे झालं मुलांविषयी, आपण तरुणांविषयी एवढं बोलतोय, पण त्याच्यामध्ये तरुणीसुद्धा आहेत. आजकाल मुलीही सगळे मिथ बाजूला सोडून आधी असं म्हटलं जायचं, की बिझनेसमॅन म्हटलं जायचं. पण बिझनेस विमेनसुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये बघतोय. मग तरुणींनी स्टार्टअप सुरू करावं, बिझनेस विमेन व्हावं, यासाठी फॅमिलीने कशा पद्धतीनं सपोर्ट करायला पाहिजे? फॅमिलीज ज्यांच्या घरात मुली असतात, हं, हं. त्यांचं अजूनही कुठल्या काही प्रमाणाने असं असतं, की तिने जॉब करावा, हं, हं. कॉलेज झाल्यानंतर आणि तोही सेफ जॉब करावा. सेफ जॉब करावा. हं, का? कारण मग लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलं-बाळं होतील, तेव्हा ते त्या दृष्टिकोनाने प्रायोरिटाईज हं, करतील. हं. पण माझं असं म्हणणं आहे, की ही ही विचारधारा चुकीची नाही आहे. पण जर का तुम्ही अशा पद्धतीने बघितलं, की तुम्ही असं बघा, की ती तुमची जी लेक आहे, हं, हं. ती जर का तिने उद्या जाऊन उद्योग उभा केला, हं, तो सक्सेस झाला, हं, हं. तर त्याचा लाभ कोण घेणार आहे? त्याचा लाभ तुमचे नातवंडच घेणार आहेत. खरं आहे. आणि जेव्हा मुलींना तुम्ही एका त्यांच्या सासरी देता किंवा ते सासरी जातात, हं, हं. तेव्हा तुमचा त्यांच्यावर काय हक्क राहतो? तुम्ही स्वाभिमानाने कसं सांगू शकता? दुसरी काय स्वाभिमानाची गोष्ट असते हं, हं. त्याच्यामध्ये तुमच्याकडे? जर का असं काहीतरी मोठं घडवलं तुमच्याच मुलींनी, तर हं. तुमच्याकडे ते आहे ना तुमच्या हातात करण्यासाठी. खरं आहे. आणि जर का तुम्हाला माहिती आहे उलट की तुमची मुलगी तिचं लग्न होऊन ती जाणार आहे, मग अजून लवकर उलट त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, की तुम्ही काय निर्माण करायचं असेल तुम्ही घ्या करून. त्याच्यासाठी त्यांना जॉबकडे पुश करण्याऐवजी किंवा एका गोष्टीत न करण्याचं प्रोत्साहन देण्याऐवजी तुम्ही असा प्रोत्साहन द्या, तुला जे करायचंय आता ते करून घे. आम्ही तुला सपोर्ट करू. हं, हं, हं. कारण जसं तुम्ही म्हणालात बरोबर, की बिझनेसमध्ये फेलियर हा असा प्रकार नसतो. हां. आणि जेवढा कमी वयामध्ये मुलं असतील का मुली असतील, जेवढ्या कमी वयामध्ये आपण फेलियर बघतो ना, हं, हं. तेवढंच आपल्याला ते फेलियर मॅनेज करण्याची पण ताकद असते. जसं हं. मी सगळ्यात आधी म्हणालो, की जर का सायकॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलं, तर जसं आपलं वय वाढतं, तसं रिस्क टेकिंग एबिलिटी कमी होतं. हं. मग तुम्ही फेल व्हा ना पुढे ह्याच्यामध्ये म्हणजे कमी वयामध्ये आणि हं. त्याच्याकडनं तुम्ही फेस करा. फेस करा. त्याच्यामुळे काय शिकायचं ते शिकून घ्या. कारण मग आता मुलींच्या आय थिंक मुलांपेक्षा जास्त पॉवरफुल असतात ह्या गोष्टीमध्ये हं, कारण हं. एका टाईमनंतर त्यांना त्यांच्या मुलांची काळजी घ्यायला लागते. मल्टीटास्किंग त्या करू शकतात. मल्टीटास्किंग करायला लागतं. ते प्रेग्नंट होतात. त्यांना ते एवढं सगळं त्यांना फेस करावं लागतं. तर आय हं, थिंक हं. दे आर मच मोर स्ट्राँगर. ऑल दे नीड इज थोडंसं सपोर्ट राइट. जर का मिळालं त्यांना हं. घरच्यांकडनं, तर ते जग जिंकू शकतात आणि मला वाटतं ते म्हणजे मोर दॅन मेन. कारण माझी आईसुद्धा एक एंटरप्रेन्योर आहे. हं, हं. तीसुद्धा एक बिझनेस वुमन आहे. तर वाह! माझं जेवढं पण एंटरप्रेन्योरशिप आहे आजच्या काळीमध्ये जे काही मी बघितलंय ते त्यांच्याकडूनच आलेलं आहे. हं, हं, हं. जर का मग मी तेच माझ्या बाकीच्या फॅमिलीला म्हणतो जर का ते एंटरप्रेन्योर नसते, तर हं, मी सुद्धा ह्या लाईनमध्ये आलो नसतो कधीच. कारण हं. दुसरं कारण तुम्हाला इन्स्पिरेशन तिथून मिळालं. इन्स्पिरेशन तिथून मिळाला. मी जिथे अडकतो ते त्यांच्याकडे जातोय एक गाईडन्स गोष्ट घेऊन मिळतं. गाईडन्स मिळतं. हे कशामुळे? कारण ती एक मुलगी असून त्या वयामध्ये तिने काहीतरी घडवलं हं. खरं आहे. उद्योगच्या हं. क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे मी घडलो. खरं आहे. मग तुम्ही पुढच्या पिढीचा विचार करा. पालकांना मी असं म्हणेन. फक्त त्या मुलींचं असं बघू नका. हं, हं, हं. खरंय, खरंय. म्हणजे एक मुलगी सुशिक्षित झाली. आधी म्हटलं जायचं, की पूर्ण कुटुंब हे सुशिक्षित होतं. तसंच बिझनेसमध्ये जर तिला एक्सपिरियन्स आला, तर पुढची जी पिढी आहे, ती सुद्धा त्या पद्धतीनं ती घडवू शकते, असं आपण म्हणू शकतो आता. अगदी. आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सुरुवातीला बोलताना म्हणालात, की काही पॅरेंट्स असे आहेत, की त्यांना तेवढा आनंद होत नाही. आपले मुलं स्टार्टअप करणार आहेत, बिझनेस करणार आहेत, हे ऐकल्यानंतर. पण काही पॅरेंट्स असे सुद्धा आहेत, की त्यांना आपल्या मुलांना बिझनेसमॅन बनवायचं आहे, पुढे जाऊन. तर त्यांनी मग जेव्हा टीनेजर्स असतील त्यांची मुलं तेव्हापासूनच कशा पद्धतीनं अपब्रिंगिंग या मुलांचं केलं पाहिजे किंवा काय असं केलं पाहिजे की आपला मुलगा पुढे जाऊन एक चांगला बिझनेसमॅन बनू शकेल? तर ह्याच्यामध्ये कसं आहे, जसं मी म्हणालो, की जेव्हा मुलं वाढत असतात, त्यांना खूप एक्सपोजर जे आहे इन्फॉर्मेशनचा सोशल मीडिया आणि इतर गोष्टींकडनं येत येत राहतो. हं, हं. आता तुम्ही वयात आलेले लोकं आहात. सगळ्या हं, पालकांना सगळे जे पालक आपल्याला बघतायत त्यांना सगळं जग बघितलेलं आहे. त्यांना एक हं. अपॉर्च्युनिटीज दिसलेली आहेत, की ह्या जगामध्ये 5 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये असं-असं आहे. हो.
तर हे तुमच्या मुलांनी ह्याचा लाभ कसा घ्यावा? तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही त्यांना राईट इन्फॉर्मेशन किंवा जेवढं तुम्ही त्यांना असे इन्फॉर्मेशन द्याल किंवा अशा गोष्टींच्या दिशेने त्यांना जर का जरा ढकलाल, की तुम्हाला दिसतंय की हे फ्युचरमध्ये अपकमिंग आहे. त्यांना त्याचं म्हणजे तसे तशा लोकांबरोबर इंट्रोड्यूस करा. त्यांना त्या गोष्टींचे व्हिडिओ पाठवा, रील्स पाठवा किंवा त्यांना त्या गोष्टींचे पुस्तकं आणून द्या. त्या क्षेत्रातल्या लोकांची तुमच्या जर का पॉसिबल असेल तर त्या क्षेत्रांच्या एक्सपर्टची त्यांची भेट घाला. ह्याच्यामध्ये एक होईल की त्यांची जी नॅचरल स्किल्स आहेत म्हणजे नॉन कल्टिवेटेड स्किल्स जी आहेत ती एन्हान्स होतील. ह्या सगळ्यांना बघून त्यांना स्वतःला कळेल की मोठं होऊन मी असं बनू शकतो, मी ह्या दिशेने जाऊ शकतो आणि मी हे नाही करू शकत. म्हणजे मोस्टली तर असं ठरवू शकतो की मला हे करायचंच नाहीये. ह्याचा एकदा जेव्हा कॉल घेतला ना म्हणजे त्याचं डोकं सुद्धा त्या हिशोबाने चालेल त्या मुलाचं. जसं मी पहिल्या एपिसोडमध्ये म्हणालो, की आपल्याला बॅक वर्किंग करणं खूप गरजेचं असतं कुठल्याही बिझनेसच्या एका लेव्हलपर्यंत पोहोचेपर्यंत. मग हे एका प्रकारचं बॅक वर्किंग आहे. तुम्ही तुमच्या मुलांना सही दिशा दाखवताय एक गोष्ट करण्यासाठी. आणि कसं असतं की कमी वयात हे केलेलं बरं असतं. कारण आता तुम्ही बघा जसे मारवाडी जैन लोकं असतात. खूप लोकांनी बघितलं असेल जेव्हा ते कॉलेज संपत होते, तेव्हा त्यांचे मित्र काही इतर लोकं जाऊन गल्ल्यावर बसतात किंवा बिझनेसमध्ये पार्ट घेतात. हे ती कम्युनिटी का करते? कारण त्यांना पण माहिती आहे पुढे जाऊन ते जर का ह्या वयात त्यांनी जर का असा एक्सपिरियन्स घेतला, पुढे जाऊन त्यांना त्याचाच फायदा होणार आहे. पुढे जाऊन काय होणार आहे त्यांचं त्याचं घेणं-देणं नाही. काय ठामपणे ते म्हणत नाही की इथेच बसायचं तुला आणि हेच चालवायचं पण ॲटलीस्ट त्यांचं माइंड त्या दिशेने शेप होतं, की खरं. काय करावं. फक्त घरी बसून पुस्तकी अभ्यास घेऊन जास्त काही घडत नाही. जेवढं आपण बाहेर जातो कमी वयामध्ये, तेवढंच बेनिफिशियल असतं. म्हणजे समोरचं जग एक्सपिरियन्स मधून शिकतो असं म्हणताय. बरोबर. आणि याच्यामध्येच आता जे पॅरेंट्स आपल्या मुलांना बिझनेसमॅन बनवू इच्छित आहेत त्यांनी क्रिएटिव्हिटी असेल किंवा सॉफ्ट स्किल्स हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही आधीच्या एपिसोडमध्येही सांगितलंय. तर ते आपल्या मुलांमध्ये यावे यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? तर सॉफ्ट स्किल्स हे अतिशय महत्त्वाचे असतात. पण मी ह्याला एक चेरी ऑन द केकच्या हिशोबाने बघतो. म्हणजे जर का तुमचा केक सडलेला असेल आणि त्याच्यावरती फक्त चेरी चांगली असेल, जे तुमची सॉफ्ट स्किल आहे, तुम्ही समोरच्या माणसाला काय ते खराब केक खायला देणार आहे का फक्त एक चेरी देणार आहे खायला? म्हणजे इन शॉर्ट माझं असं म्हणणं आहे, की जो तुमचा विषय आहे, जो तुमचं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये ठामपणे अभ्यास करा आणि कुठल्याही माणसांना जेव्हा तुम्ही एक गोष्ट कन्व्हिन्स करायला जाल, तेव्हा तुमचे सॉफ्ट स्किल कामाला येतील. कदाचित त्याला तुम्ही कन्व्हिन्स सुद्धा कराल. खरं. पण पुढे जाऊन जर का ते जे तुम्ही कन्व्हिन्स केलेले आहे, ते तुम्ही ॲक्शनमध्ये घडवत नाही, ते रिझल्टमध्ये त्यांना देत नाही, मग ते सॉफ्ट स्किल काय कामाचे? बरोबर. तो सॉफ्ट स्किलवर आणि मी मागच्या वेळी एक उदाहरण सुद्धा दिलं होतं, की काही लोकं येतात ते तुमच्या प्रभावाखाली तुम्हाला टाकतात आणि हो. गरजेपेक्षा जास्त शेअर घेऊन जातात. ते का? कारण त्यांचे सॉफ्ट स्किल स्ट्राँग असतात. पण बरोबर. आतमध्ये काही नसतं त्यांचं. निगोसिएशन पॉवर. निगोशिएशन पॉवर चांगली त्यांची असते म्हणून ते ते घडवू शकतात. मग ह्याच्यामुळे काय तुमचं जे बेस आहे, तुमचा अभ्यास आहे तो स्ट्राँग ठेवा आणि ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. म्हणजे जे तुम्हाला करायचंय ते करा. कदाचित कोणाला जास्त कन्व्हिन्स करायला जाऊ नका. ॲट द सेम टाईम जेव्हा मी म्हणतोय कन्व्हिन्स करायला जाऊ नका, पण तुमचे सगळे मुद्दे जे आहेत पॉइंट टू पॉइंट मांडा बरोबर. आणि ते करून दाखवा. त्याला जास्त सॉफ्ट स्किलपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. बाकी नीट बोला, पोलाइटली बोला, ह्या पद्धतीने बोला, त्या पद्धतीने बोला. त्याच्यापेक्षा मी म्हणेन की समोरच्या माणसाची मानसिकता समजा. ही खूप उच्च दर्जाची स्किल असते कुठल्याही उद्योगात. खरं. ती जर का तुम्ही समजलं, मग त्या हिशोबाने तुमचे जे सॉफ्ट स्किल आहेत, ते तुम्ही मॉडिफाय शकता. करा आणि पुढे वापरा. राईट. बरोबर. एकूणच असं म्हणता येईल, की जे स्टार्टअपसाठी एंटरप्रेनर घडताना नेमकं कसं माइंडसेट असायला पाहिजे पॅरेंट्सचा असेल किंवा त्या तरुणांचा, याविषयी तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशाच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या विषयांवर स्टार्टअप हे अतिशय महत्त्वाचं आहे. बरेचसे तरुण याकडे वळत आहेत. मात्र नेमकं काय करायला पाहिजे हे त्यांना माहिती नसतं आणि याविषयीच कशा पद्धतीनं सुरुवात करू शकतो, कुठून आपण निधी मिळवू शकतो आणि त्याचबरोबर सरकारकडून कशा पद्धतीनं अनुदान मिळवता येतं, अशा वेगवेगळ्या विषयांवर CA प्रथित हे आपल्याला मार्गदर्शन करतायत आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्हाला सुद्धा स्टार्टअप विषयी काही प्रश्न असतील, एखाद्या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्यासोबतच न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका. यासोबतच या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.